आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जागतिक परिस्थिती आणि तांत्रिक कारणांमुळे नागपूर शहर आणि जिल्ह्यात निर्माण झालेली घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई दूर करण्यासाठी नागपूर जिल्हा प्रशासनाने तत्पर उपाययोजना करून गॅस कंपन्या आणि एजन्सी यामध्ये समन्वय साधत मागणी आणि पुरवठा यामधील दरी कमी करून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार गॅस कंपन्यांनी नागपूरचा दैनंदिन पुरवठा दुप्पट केला आहे. तसेच गॅस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ज्यांनी आधी बुकिंग केले त्यांना आधी सिलेंडर या FIFO पद्धतीचा अवलंब करण्याच्या कडक सूचना सर्व एजन्सींना देण्यात आल्या आहेत. ज्या गॅस एजन्सींवर ग्राहकांच्या तक्रारी अधिक आहेत तेथे घरपोच सेवा जलद करण्यासाठी अतिरिक्त वाहने आणि डिलिव्हरी बॉय तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीत विविध स्वरूपाच्या एकूण 200 प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली. त्यापैकी 38 प्रकरणांचा जलद आणि सामंजस्याने निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना एकूण 12,55,654 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसेच कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक स्पर्धेविरोधात 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा बंद पुकारला आहे. संशोधन, जनजागृती आणि विविध घटकांमधील समन्वय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर या स्वयंसेवी संस्थेतर्फे दिला जाणारा स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायन स्मृती गौरव पुरस्कार 2026 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा आज दुपारी 12:30 वाजता द बॅनियन हॉल, चिटणवीस सेंटर येथे होणार असून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपुरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तापमान काल अकोला जिल्ह्यात 42.2 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. त्यापाठोपाठ वर्धा जिल्ह्यात 41.5 सेल्सिअस तर नागपूर जिल्ह्यात 40.4 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. IPL क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सवर 77 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 वाजता चेन्नई इथं चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होईल, तर दुसरा सामना सायंकाळी 7:30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात छत्तीसगडमध्ये नवापूर इथं होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.